हायकोर्टाच्या वकिलांच्या तपासणीत मंत्रालय कॅन्टीनमध्ये अस्वच्छता। याआधी एफडीएनं 98% स्वच्छतेचा दिलेला अहवाल खोटा असल्याचं कोर्टाचं निरीक्षण। परवाने रद्द न करता सुधारणेची नोटीस देण्याचे निर्देश। जंतर मंतरवरील दगडफेकीत जखमी दिल्ली पोलिसांच्या कुटुंबियांनी सांगितली आपबीती। पोलिसांवर काचेच्या बाटल्यांनी हल्ला। सोशल मीडियावर ट्रोलिंगलाही जावं लागतंय समोर। भाजपच्याच लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली। सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांचा आरोप। तरुणींचे कपडे फाडणाऱ्या पोलिसांना कोर्टात खेचण्याचा दिपकेंचा इशारा। गृहमंत्र्यांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्तानं माखलेत। संजय राऊत यांची टीका। लाठीचार्ज पॅलेट गन वापरूनही मोदी शहा संसदेत गैरहजर। राऊतांचा हल्लाबोल। विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा राज्यसभेचं काम 3 ऑगस्टपर्यंत तहकूब। सोमवारी सकाळी 11 पासून पुन्हा कामकाजाला सुरुवात होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विद्यार्थ्यांसाठी नवा व्हिडिओ संदेश। देशाच्या परीक्षा पद्धतीत बदल गरजेचा। विधेयकामुळे परीक्षा पद्धत अधिक मजबूत आणि पारदर्शक होईल। मोदींनी व्यक्त केला विश्वास। खडकवासला धरणातून विसर्ग वाढल्याने पुण्याच्या एकतानगरमधील सोसायट्या पाण्याखाली। प्रशासनाने घातलेला मातीचा बांध तुटल्यानं एकतानगरात पाणीच पाणी। विदर्भात पावसाचा हाहाकार। पूरस्थितीनं जनजीवन विस्कळीत। वर्धा, वाशिम, अकोला, अमरावतीला मोठा फटका। प्रशासन अलर्ट मोडवर। अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पावसाचा कहर। ढगफुटी सदृश्य पावसामुळे तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी। अनेक घरात शेतातही शिरलं पाणी। अनेक लोकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। अमरावतीच्या राजुरात पुरात अडकलेल्या 7 जणांची सुखरूप सुटका। मोखड नदीला आलेल्या पुरात अडकले होते नागरिक। 7ही जणांना सुरक्षित स्थळी हलवलं।